नमस्कार मित्रांनो, हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण अनेकदा हनुमंताच्या मंदिरात जातो आणि तेथे मारुती रायाचे विलोभनीय रूप पाहतो, पण तुम्ही कधी पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो पाहिला आहे का? हे रूप पाहिल्यावर मनात अनेक प्रश्न निर्माण होतात। हनुमानजींनी हे 5 मुखांचे रूप का धारण केले असे? हे केवळ एक पौराणिक चित्र आहे की त्यामागे काही अथांग गूढ रहस्य दडलेले आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या धावपळीच्या आणि संकटांनी भरलेल्या आयुष्यात पंचमुखी हनुमानाची भक्ती आपल्याला नेमका काय लाभ देऊ शकते? शास्त्रानुसार पंचमुखी हनुमानाची भक्ती ही केवळ संकटातून मुक्ती देत नाही, तर ती 5 विशेष प्रकारची वरदाने आणि सुख समृद्धी घेऊन येते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंचमुखी हनुमानाच्या याच गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत आणि हे समजून घेणार आहोत की त्यांच्या 5 मुखांच्या पूजेने आपल्या आयुष्यात कोणते अद्भुत फायदे मिळू शकतात। चला तर मग या भक्तिमय प्रवासात सहभागी होऊया। जय बजरंगबली। 5 मुखांचे गूढ रहस्य। पंचमुखी हनुमानाचे हे रूप म्हणजे केवळ शक्तीचे प्रतीक नाही, तर ते 5 दिशांचे आणि 5 तत्वांचे संतुलन आहे। रामायणातील कथेनुसार पाताळ लोकात अहिरावण आणि महिरावण यांचा वध करण्यासाठी आणि 5 दिशांना पेटवलेले 5 दिवे एकाच वेळी विझवण्यासाठी हनुमानजींनी हे रूप धारण केले होते। चला आता या 5 मुखांचे रहस्य आणि त्यांचे लाभ समजून घेऊया। पहिले मुख, पूर्वमुख। हनुमान वानर रूप। हे मुख पूर्व दिशेकडे आहे। हे रूप भक्तांना शत्रूवर विजय मिळवण्याचे सामर्थ्य देते। जर तुमच्या आयुष्यात गुप्त शत्रू असतील किंवा तुम्ही कोणत्याही स्पर्धेत यश मिळवण्यासाठी धडपडत असाल, तर या रूपाचे स्मरण केल्याने तुम्हाला विजय आणि यश प्राप्त होते। दुसरे मुख, दक्षिण मुख। नरसिंह। नरसिंह रूप हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जाते आणि ते दक्षिण दिशेचे रक्षक आहे। हे रूप आपल्या मनातील सर्व प्रकारची भीती, चिंता आणि वाईट शक्तींचा नाश करते। जर तुम्हाला अकारण भीती वाटत असेल किंवा स्वप्नात वाईट विचार येत असतील, तर नरसिंह रूप तुम्हाला अभय प्रदान करते। तिसरे मुख, पश्चिम मुख। गरुड। गरुड हे भगवान विष्णूचे वाहन आहे आणि हे मुख पश्चिम दिशेकडे आहे। गरुड रूपाची भक्ती केल्याने सर्व प्रकारची विषबाधा, साप किंवा विंचवाचे भय आणि कुंडलीतील दोषांपासून मुक्ती मिळते, जसे की काल सर्पदोष। हे रूप शारीरिक आणि मानसिक दोषांचे निवारण करते। चौथे मुख, उत्तर मुख। वराह। वराह रूप हे देखील भगवान विष्णूंचे अवतार आहे, ज्यांनी पृथ्वीला समुद्रातून बाहेर काढले होते। हे मुख उत्तर दिशेकडे आहे, जी कुबेराची दिशा मानली जाते। या रूपाच्या पूजेने घरात सुख, संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हे रूप अत्यंत फलदायी आहे। पाचवे मुख, ऊर्ध्व मुख। हयग्रीव घोडा। हयग्रीव रूप हे भगवान विष्णूंचे ज्ञान अवतार मानले जाते। हे मुख वरच्या दिशेने म्हणजेच आकाशाकडे आहे। हे रूप भक्तांना अफाट ज्ञान, बुद्धी, स्मरणशक्ती आणि आध्यात्मिक प्रगती प्रदान करते। विद्यार्थी आणि ज्ञान साधकांसाठी हे रूप अत्यंत वंदनीय आहे। पंचमुखी हनुमानाच्या भक्तीचे फायदे। तर मित्रांनो, जसे आपण पाहिले की पंचमुखी हनुमानाच्या प्रत्येक मुखामागे एक विशेष वरदान आणि लाभ दडलेला आहे। एकंदरीत विचार करता पंचमुखी हनुमानाची भक्ती केल्याने आपल्याला खालील फायदे मिळतात। नंबर 1, सर्व बाजूंनी संरक्षण। 5 दिशांचे रक्षण असल्यामुळे तुमच्यावर कोणत्याही बाजूने येणाऱ्या संकटांपासून तुम्हाला संरक्षण मिळते। नंबर 2, मानसिक शांती। भीती, चिंता आणि नकारात्मक विचारांचा नाश होऊन मनात शांती आणि सकारात्मकता नांदते। नंबर 3, यश आणि समृद्धी। शत्रूवर विजय, आर्थिक प्रगती आणि सुख संपत्तीची प्राप्ती होते। नंबर 4, बुद्धी आणि ज्ञान। शिक्षण, करिअर आणि आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आवश्यक ती बुद्धी आणि ज्ञान मिळते।
नंबर 5 ग्रहपीडा मुक्ती. सर्व प्रकारच्या ग्रह दोषांचा प्रभाव कमी होऊन भक्तांचे कल्याण होते. हनुमान जयंतीच्या या पवित्र दिवशी चला आपणही पंचमुखी हनुमानाच्या या गूढ रूपाचे स्मरण करूया आणि त्यांच्या चरणी आपली भक्ती अर्पण करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपले आयुष्य संकटांपासून मुक्त आणि सुखी हो हीच प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? पंचमुखी हनुमानाच्या कोणत्या मुखाचा अर्थ तुम्हाला सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हनुमानजीच्या कृपेसाठी कमेंटमध्ये जय पंचमुखी हनुमान लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.